Welcome friends. So today's our topic is competition. Competition, it is a negative type of biotic interaction. Negative, that means one individual it is getting benefits, another one it is getting harm. But in this case, each species is adversely affected by the other. The individual which will win the race, he will live on the earth, and though race hurl, so it cannot survive, because competition it is for food, space, शेल्टर, याकरता ती कॉम्पिटिशन असेल. आणि याच्यामध्ये बिकॉज ज्याला जिंकायचं आहे तो थोडासा जास्त प्रयत्न करेल, सो इट इज अफेक्टिंग इट्स यू कॅन से इट्स बॉडी. आणि जो हरतोय इट शुअरली इट विल वॉश आउट फ्रॉम द अर्थ. इट इज ऑलवेज फॉर अ रिसोर्स विच इज इन लिमिटेड क्वांटिटी. त्या प्रत्येकाला कॉम्पिटिशन माहिती आहे. से फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ डेझर्ट aquatic desert habitat, the struggle it is for the you can say that particular water. जर water साठी तुमचं struggle असेल which is in the limited quantity. We also we can see that in the summer, जर तुम्ही बाईक वगैरे कुठे घेऊन गेले मग तेव्हा तुमची कॉम्पिटिशन राहते, यू विल स्ट्रगल फॉर द शॅडो टू पार्क युअर बाईक. बिकॉज जी शॅडोची संख्या आहे, मग ती ट्रीज आहे, त्या ट्रीची क्वांटिटी कमी, त्यामुळे अवेलेबिलिटी ऑफ शॅडो इट इज अगेन लेस. सो ॲट दॅट टाइम जी तुमची क्वांटिटी कमीमध्ये आहे त्याकरता जो तुमचा स्ट्रगल आहे इट इज कॉल्ड एज द कॉम्पिटिशन. It may be interspecific or the intraspecific. Interspecific within the individuals of two different species. Intraspecific among the individuals of the same species. For example, tiger and the deer. ही जी असेल it is called as interspecific. Both are competing for their survival. जर टायगरला फूड मिळालं तर टायगर सर्वाइव्ह होईल. जर डिअर टायगरचा फूड झाला नाही so at that time it will survive. So both are struggling for their survival. Intraspecific within the individuals of the same species. म्हणजे डिअर आहे, मग डिअरची कॉम्पिटिशन त्या टायगर सोबतही आहे, टायगरपेक्षा फास्ट पडणे. ॲट द सेम टाइम इट इज ऑल्सो कॉम्पिटिंग विथ इट्स कलिग्स ऑफ द सेम स्पीसीज. त्यांच्यापेक्षा जर तो स्लो जर तो धावला तर नो डाऊट अल्टिमेटली इट कॅन बी इझिली करेक्टेड बाय द टायगर, त्याला पुन्हा त्याची डेथ होईल. तर ती जी असते इट इज इंट्रा स्पेसिफिक. किंवा सध्या तुमची जी आहे फॉर एनी जॉब स्कोअर इट इज इंट्रा स्पेसिफिक, बिकॉज वी ऑल आर होमोसिपियन आणि आपल्यामध्येच ती कॉम्पिटिशन आहे. इट इज इंट्रा स्पेसिफिक कॉम्पिटिशन. The two species may compete for the same space, food, light, or in avoiding predator or diseases, जे आधी आपण डिस्कस केलं. सो व्हॉट विल हॅपन आफ्टर कॉम्पिटिशन. सो कॉम्पिटिशन आउटपुट काय असेल, दॅट वन स्पीसीज मे डाईंग ऑफ or it being forced to change its ecological niche or to move away or to utilize different source of food. एक तर बाबा ती जी असेल एक स्पीसीज तिची क्लिअर कट तिथून तो डायअप होईल, व्हॅनिश होईल, एक्सटिंक्ट होईल, किंवा फॉर इट सर्व्हायवल इट सर्च अनदर वे ऑफ फूड टू लिव्ह. मग कुठले दुसरे ते फूड कडे त्याची मुवमेंट होईल, किंवा दुसरं जे असेल इफ इट इज फॉर द शेल्टर, दुसरा तो निवारा पाहिजे. इफ इट इज फॉर द फूड इट विल गो फॉर अनदर फूड. या टाईप काहीतरी होईल किंवा ती व्हॅनिश होईल. It is proved by the scientist C.F. Gauss. So he has conducted experiment on the species of Paramecium, two species of Paramecium, that is Paramecium caudatum and Paramecium aurelia. He cultured the species together and separately. जेव्हा त्यांच्या सेपरेटली कल्चर केल्या, सो ॲट दॅट टाइम नो डाऊट इट वॉज इन द कंट्रोल्ड कंडिशन. मी त्याची पीएच, टेम्परेचर, फूड हे प्रत्येक गोष्ट कंट्रोल होती. अँड बोथ द स्पीसीज फ्लरिश्ड वेल. बट लॅटर ऑन ही फाउंड दॅट
when he cultured them together, the Paramecium Aurelia survived and the Chordatum did not. Aurelia survived and the Chordatum did not. Dies off from the habitat because the growth rate of Aurelia it is very high. Growth rate of Aurelia जास्त होता, त्यामुळं it become flourished very fast and it survived. Another experiment he conducted on Lemna gibba and Lemna polyrhiza. In that he found that the growth rate of gibba it is slow as compared to polyrhiza. जे आपण आधी पाहिलं त्यात ऑरेलियाचा स्पीड जास्त होता, ग्रोथ रेट कॉर्डाटमचा कमी होता, त्यामुळे ऑरेलिया सर्वाइव्ह झाला, कॉर्डाटम सर्वाइव्ह झाला नाही. या ठिकाणी काय आहे की जो गिब्बा आहे याचा ग्रोथ रेट कमी आहे आणि जो पॉलिरायझा आहे याचा ग्रोथ रेट जास्त आहे इन द सेपरेट कल्चर मीडियम. तुमचं हे थिंकिंग असेल की मे बी पॉलिरायझा हा फ्लोरिश होईल इफ वी आर कल्चरिंग देम टुगेदर आणि गिब्बा जो आहे तो गिब्बा हा व्हॅनिश होईल. बट the gibba replaced the polyrhiza. Though the growth rate of gibba it is low as compared to polyrhiza, but still when he cultured together, so gibba survived and polyrhiza extinct because the gibba it is with certain type of bone. It has certain special features. It has air-filled sacs. Air-filled sacs म्हणजे त्याच्यामध्ये हवा असेल that means it is feeling somewhat buoyant. त्यामुळे it will come on the upper surface of the water, so it is grabbing maximum or all quantity of sunlight and it is cutting the light of the polyrhiza. म्हणजे त्याच्यामध्ये एअर सॅक आहे, हवा भरली असल्यामुळे ऑब्विसली तो पाण्याच्या वर येणार, तो पाण्याच्या वर येईल आणि त्याची जी लीव्ज आहे त्याची लीव्ज मॅक्झिमम सनलाईट हे कॅप्चर करतील आणि त्यामुळे पॉलिरायझाला जो खाली आहे त्याला सनलाईट मिळणार नाही and it will die. So it is in some time or the finding of Park et al are again different. According to him, जेव्हा दोन स्पीसीज ह्या they are attempt to occupy the same niche, जेव्हा त्यांना एकच जर जागा पाहिजे असेल, so at that time one may be find out of two. You can record one. एक तर काय होईल की बाबा वन स्पीसीज वुड बी अनेबल टू कॉम्पीट अँड वुड बिकम एक्सटिंक्ट. एक स्पीसीज बाबा तिथे राहू शकणार नाही आणि ती एक्सटिंक्ट होईल, किंवा both the species will survive but at different environmental condition. दोन्ही सर्वाइव्ह होतील, फक्त त्यांची जी असेल वातावरणाची रिक्वायरमेंट ती डिफरंट असेल. He has conducted the experiment on two species of rain beetle, that is Tribolium confusum and the Tribolium castaneum, and he found that the Tribolium confusum it can survive if the humidity it is 30%. Humidity that means percentage of water vapor in the environment, वातावरणात असलेली आर्द्रता आपण त्याला म्हणू. आणि Tribolium castaneum it can survive if the humidity it is 70%. म्हणजे दोघांनी त्यांचं एन्व्हायरमेंटचे कंडिशन्स आहेत ते त्यांनी चेंज केले. थर्ड थिंग मध्ये काय होईल किंवा मे बी दे विल मूव टुवर्ड द डिफरंट मायक्रो हॅबिटॅट. It is about the two species of cormorant, Phalacrocorax carbo and the Phalacrocorax aristotelis. Both are aquatic. वरवर पाहता वाटे बुवा दोघांची हॅबिटेट बुवा ॲक्वेटिक आहे, म्हणजे त्यांचं बुवा दे आर फीडिंग इन द total water, but it is not like that. In this case, the Phalacrocorax aristotelis it is feeding on the bottom dwelling fish, benthic fish, whereas the Phalacrocorax carbo it is feeding on the fish and eels of the upper level. Here is a well-known example. Instead of this Phalacrocorax, आपलं जे आहे बघा that कटला, रोहू, मृगल जे ऑल आर ॲक्वेटिक. कटला बघा इट इज सरफेस फीडर, जी रोहिता ही बघा तुमची मिडल फीडर, जी मृगल आहे इट इज द बॉटम फीडर. म्हणजे त्यांची जी असेल बोथ आर ऑल आर ॲक्वेटिक,
बट दे हॅव चेंज देअर मायक्रो हॅबिटॅट. म्हणजे हॅबिटॅटमधली जी मायक्रो हॅबिटॅट जी आहे त्याचं जे फीडिंग ग्राउंड आहे ती त्यांनी चेंज केलं. It is one thing may happen in case of the competition, and in case of the Phalacrocoraps carbo and the Aristotelis, they have changed the feeding habitat and the nesting habit also. दोन्ही त्यांनी कॉम्पिटिशन पण नकोच म्हणून त्यांनी दोन्ही पण गोष्टी त्यांनी चेंज केल्या. Conclusion. So competition notoriously difficult to demonstrate in natural communities. किंवा तुम्ही कॉम्पिटिशन अशी डिफाईन करू शकत नाही की मेजर ज्या थिंग्स आहेत ज्याबद्दल तुम्ही आपण ती सांगू शकतो, म्हणजे ज्या तुमच्या आहेत बघ, दॅट मीन्स फूड, स्पेस, शेल्टर, सर्व्हायवल, रिप्रोडक्शन, ज्यासाठी बघ त्यांची कॉम्पिटिशन आहे हे आपल्याला हे सांग. बट ॲट द सेम टाइम इट इज ऑकरिंग रेग्युलरली. ही तुमची हे तुम्हाला पाहायला मिळते विच इज इन द व्हेरी स्मॉल थिंग्स ऑल्सो. म्हणजे आपण instead of observing the animals, if we are observing ourselves also. म्हणजे बघ क्लास संपला मग क्लासमधून निघायची आपली घाई, वास्तविक आवश्यकता नाही. यू आर नॉट गेटिंग एनी टाईप ऑफ अवॉर्ड फॉर दॅट, बट स्टील म्हणजे क्लासमध्ये एंट्री करण्याची ही घाई, क्लासमधून बाहेर पडायचं अगेन ॲट द आफ्टर लिव्हिंग द कॉलेज, ॲट द टाइम ऑफ लिव्हिंग द पार्किंग अगेन यू आर इन हरी. मोस्टली मोठी सर्वांची ती धावपळ राहणार. सो इट इज अ सॉर्ट ऑफ कॉम्पिटिशन जी तुमची प्रत्येक म्हणजे मेजर ज्या थिंग्स तुमचे जे आहेत जे आपण म्हणतो किंवा तुमची जॉब करता आहे, नोकरी करता आहे, व गव्हर्नमेंट जॉब असावं, चांगलं पॅकेज असावं, दीज आर द मेजर काइंड ऑफ कॉम्पिटिशन जे आपण एरवी प्रत्येकजण बोलतो. बट ॲट द सेम टाइम विच डज नॉट हॅव एनी sufficient role in your life, for that we are also struggling or we are also competing for that such aspect. म्हणजे ह्या ज्या आहेत, सो दॅट्स वाय इट इज व्हेरी मच डिफिकल्ट टू डेमॉन्स्ट्रेट इन नॅचरल कम्युनिटीज. त्या तुम्हाला प्रत्येक वेळा तुम्हाला त्या पाहायला त्या म्हणजे मिळतात त्या. अँड इट इज इम्पॉर्टंट इन मोल्डिंग द इकॉलॉजी ऑफ मेनी स्पीसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. हे जर असेल म्हणजे इफ कॉम्पिटिशन असेल so that means there is presence of natural selection आहे. So you will get the quality. Again at the same time continuous improvement. Again at the same time animal will find different type of, we can say that particular microhabitat. Say for example in case of that कटला, रोह अँड मृगल, जर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन नसती तर त्यावेळेला डिफरंट ज्या हॅबिटॅट आहेत मायक्रो हॅबिटॅट त्या त्यांनी शोधल्या नसत्या. सो इट इज दॅट टाईप ऑफ वन ऑफ द बेनिफिट ऑफ, यू कॅन से, competition. Then last one, that is recap. We have discussed about the definition. It is a negative type of biotic interaction in which both individuals are affecting each other in less or more way. And effects of competition. Effects त्याचे काय आहेत बा, मे बी तुमचा एखादा ॲनिमल तिथून कम्प्लिटली वॉशआउट होईल, किंवा तो त्यांची जी असेल मायक्रो हॅबिटॅट किंवा दॅट स्पेस एरिया किंवा फूडचा एरिया त्याला तो चेंज करेल. बिकॉज एव्हरी ॲनिमल, एव्हरी ऑर्गॅनिझम इट इज ट्राईंग टू सर्व्हाइव्ह. म्हणजे सपोज तुम्हाला MSc करायची आहे, बाबा तुम्हाला इच्छा असेल तुमची एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, मे बी दॅट मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री, पण जर तुम्हाला कुठल्या कारणाने ॲडमिशन मिळाली नाही तर ॲट द टाइम यू विल मूव फॉर अनदर सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही तिथे थांबणार नाही की नाही बा आता मला MScला ॲडमिशन मिळाली नाही मी तर स्टॉप. नो, यू विल गो फॉर अनदर. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर एक्झामवर तुम्ही तयारी करत असाल, से फॉर एक्झाम्पल यू आर प्रिपेरिंग फॉर UPSC, MPSC, नो डाऊट कॉम्पिटिशन इट इज व्हेरी हाय. जर तुमच्या 200-300 जागा असतील तसे तुम्हाला 3-4 लाख त्याला अर्ज राहतात. नो डाऊट त्या 3-4 लाख पैकी 200-300 सिलेक्ट होणार आहे, बाकीचे होणार नाही. सो ॲट दॅट टाइम you will that the candidates who are not getting the success, they will choose the different area for their career. ते त्यांच्या एरियासाठी, बिकॉज यू हॅव टू सर्वाइव्ह. मग हे जे आहे इट इज द अँड इट इज द आउटपुट ऑफ, यू कॅन से, competition. For this I have used the book Aurora MP, Ecology of Himalaya Publishing House, Mumbai. Thanks.